नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता सायली ही मैनावतीला घेऊन जेव्हा ऑफिसमध्ये येते, मैनावती आता सायलीला म्हणते की सायली, अगं तुझं खरंच ऑफिस जावई बाप्पूंचं खूपच छान आहे, अगदी झक्कास. आणि हे बघ ना, अगं खुर्च्या सुद्धा त्यांना चाक वगैरे आहेत. म्हणून आता मैनावती ऑफिसलाच बघत असते. परंतु आता समोर मात्र मावशी आता उभी असते आणि त्या मावशीला मात्र आता मैनाने अजून काही बघितलेलं नसतं. परंतु जेव्हा आता बोलता बोलता आता मैनावतीचं लक्ष मावशीकडे जाते. आता मावशीला बघून मात्र मैनावतीला एक प्रकारचा जबर धक्का बसतो. ती बघूनच असते आणि तेवढ्यात मात्र आता ती लगेच विषय बदलते आणि म्हणते की सायले, हे बघ आता ऑफिस बघून झालं, त्यामुळे चल बरं आता मी निघते. शॉपिंगबद्दल आपण जे काही बोललो होतं ते सर्व राहून दे आणि तुझं जर काही काम असेल तर तू नंतर मागून ये, मी जाते. असे बोलून आता मैनावती तेथून लगेच जाण्याचा म्हणजे लगेच कारण शोधत असते. तर आता मैनावती जायला निघते. सायली तिच्या हाताला धरते, म्हणते की आई अगं थांब ना गं. मैनावती म्हणते की अगं असं का. सायली म्हणते की अगं आई, सावकाश जाऊयात आपण घरी, अगोदर ऑफिस तर बघून घे. अगं ऑफिसमध्ये आलेली माणसं सुद्धा नीट बघून घे. आता मात्र मावशी आहे तर ती अगदी पाहतच असते, कारण मैनावती मुद्दाम तिला ओळखतच नाही असं दाखवते आणि लगेच आपलं तोंड लपवून तेथून जायला निघते. आता अर्जुन आणि सायली समोर ती मावशीची आणि तिची ओळखच नाही असं दाखवते. तर मैनावती म्हणते की सायले, अगं ऑफिस तर बघितलं, मग जाते ना मी. तर अर्जुन लगेच आता मैनावतीला विचारतो की काय झाले. अहो बसा ना, मी सांगतो म्हणून बसा. तेव्हा लगेच आता मैनावती म्हणते की कशाला. सायली म्हणते की अगं आई बस ना, आता ते म्हणतात इतका तुला आग्रह करतात तर बस. शेवटी आता मैनावतीचा नाईलाज असतो. ती अर्जुन आणि सायलीकडे पाहते. अर्जुन म्हणतो बघितलंस ना, खुर्ची छान आहे, चाक वगैरे आहेत तिला. बरोबर तो मैनावतीला आता मावशींकडे कसं हिचं लक्ष जाईल. आणि आता मात्र दोघे एकमेकींच्या समोर आल्यानंतर सत्य काय आहे हे सांगतील असे मात्र ठरवलेले असते. परंतु मैनावती मावशीकडे ढुंकून बघायला तयार नसते, कारण पूर्णपणे आता ही मैनावती अर्जुन आणि सायली यांच्या जाळ्यात सापडलेली असते. शेवटी मैनावती खाली मान घालून खुर्चीवर बसते. अर्जुन तिला विचारतो की काय झाले. मैनावतीला पूर्णपणे घाम फुटलेला असतो, इतकी घाबरलेली असते. अर्जुन विचारतो की काय झालं, तुम्ही इतके घाबरलेले का दिसतात. तेव्हा आता मैनावती शॉक होते आणि परत म्हणते की मी घाबरले नाही हो. अर्जुन विचारतो की कशाची भीती वाटते का. तर आता मैनावती म्हणते की नाही हो. आणि कुठे काय असं करत असते. तर अर्जुन आता डायरेक्ट पॉइंटवर येतो आणि मावशींकडे बोट दाखवत तो विचारतो की हे बघा, तुम्ही यांना ओळखतात का. मैनावती आता जेव्हा मावशींकडे बघते आणि विचारते की ह्या कोण आहेत, मी नाही ओळखत त्यांना. आता मैनावती असं म्हणल्यानंतर मावशींना तर खूप राग येतो, कारण आता मैनावती मुद्दाम मी यांना नाही ओळखत असे दाखवते. तेव्हा सायली लगेच म्हणते की आई तू खोटं बोलू नकोस, मला माहिती आहे की तू यांना चांगलं ओळखते म्हणून, आणि कसं ओळखते ते सुद्धा माहिती आहे. तर आणि हे बघ, लहान असताना मात्र तू यांना देऊन टाकलंस म्हणजे, आणि त्या बदल्यात आता त्यांच्याकडून पैसे घेतले म्हणजे तू मला यांना विकलं होतं. तर तेव्हा लगेच मैनावती मुद्दाम उभी राहते आणि जसे तिला काहीच माहिती नाही असे दाखवून म्हणते की सायले, अगं तू काय बोलतेस, माझ्यावर आरोप करतेस. आणि मुद्दाम आता डोक्याला हात वगैरे लावते आणि रडण्याचं थोडंसं मोठ्याने नाटक करते. डोक्याला हात लावून म्हणते की अरे कर्मा माझं, सायली काय बोलते तू हे आज. आणि लगेच आता मोठमोठ्याने रडण्याचं अगदी नाटक करायला सुरुवात करते की देवा, अरे देवा बघ ना, माझीच मुलगी आज माझ्यावर कसं नाटक करते ते. अरे देवा, हे ऐकण्या अगोदर तुम्हाला तुझ्याकडे का बोलावून घेतलं नाही रे. म्हणून आपले कान सुद्धा आता दोन्ही हाताने दाबते. डोक्याला हात वगैरे अगदी डोकं मारून मारून घेत असते. तेव्हा आता मैनावतीचा हा चाललेला तमाशा बघून आता मावशी ओरडते की अगं हे मैने, अगं किती तमाशा करशील. अगं तू आणि तुझा दारुडा नवरा, अगं सायलीला विकायला तुम्ही माझ्याकडे घेऊन आला होतात आणि त्या बदल्यात तुम्ही माझ्याकडून रोकड घेतली, रोकड. अगं मी तुम्हाला पैसे दिलेत म्हणून तुम्ही ते टेलरिंगचं दुकान उघडलं. तर मैनावती आता नक्की काय करू, मावशीकडे बघू की सायलीकडे बघू, तिला काही एक कळत नसतं, कारण तिची जी काही खोटं बोलणं आहे ना ते आता अर्जुन आणि सायली यांनी मात्र पकडलेलं असतं. आणि मावशी मात्र आता प्रत्येक तिचं जे जे काही खोटं कारण आहे तर ते तिच्यासमोर आणण्याचा आता प्रयत्न करत असते. मैनावती म्हणते की नाही ग,
तेव्हा आता मावशी म्हणते की अगं तुझी ही मुलगी होती ना, ती पळून गेली आणि तरी सुद्धा तू माझ्यावर असले आरोप लावतेस, माझ्याकडून पैसे घेतलेत आणि वर माझ्यावर तक्रार करतेस का पोलीस स्टेशनमध्ये जाऊन. तेव्हा आता मैनावती म्हणते की कुठले पैसे आणि कुठली तक्रार, मी कुणाचे पैसे घेतलेले नाही. तर मैनावती आता रडण्याचं नाटक करते आणि मावशीवरच आता आरोप करायला सुरुवात करते. आता रडण्याचं नाटक करून सायलीला म्हणते की सायले, अगं ही कोणती बाई आहे आणि ती माझ्यावर असे आरोप करते आणि तू तिच्यावर विश्वास ठेवते. सायली, अगं बघ ना, तू तिच्यावर विश्वास ठेवू नकोस. अगं हे बघ पोरी, अगं 9 महिने मी तुला पोटामध्ये ठेवलंस, तुला वाढवलंस आणि मी तुझ्या बरोबर असं करेल का? नाही ग सायली, अगं सायली मी असं नाही केलेलं. म्हणून आता मावशींना खोटं पाडण्याचा प्रयत्न, अगदी रडत आता जीवाचा आकांताव करत मैनावती आता सायली आणि अर्जुन या दोघांना सांगत असते. आता मैनावतीचं जे बोलणं आहे तर ते ऐकून मात्र मावशींना खूप राग येतो. तेव्हा आता सायली लगेच म्हणते की आई एकतर आवाज कमी कर, हे यांचं ऑफिस आहे. तर मैनावती म्हणते की अगं सायले, ही वाटेल ते बोलते आणि तू कसं ऐकून घेते. अगं हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव आणि हे बघा मी तुम्हाला सांगून ठेवते की मला सगळं काही कळालेलं आहे. ह्या बाईला नेमकं कुणीतरी पैसे चारलेत तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी अगदी विष पेरण्यासाठी. आता मैनावती स्वतःची चूक आहे लपवण्यासाठी आता मात्र ह्या मावशीवर आरोप करत असते. आणि आता मैनावतीचं खरं रूप मात्र अर्जुन आणि सायली या दोघांनी परफेक्ट ओळखलेलं असतं. जोरजोराने ओरडण्याचं नाटक करते आणि म्हणते की हो खरं सांगते, अगदी जीवाचा कांगावा करत असते, आकांताव करते आणि आता म्हणते की खरंच ही बाई खोटं बोलते आणि नाही सायली, मीच तुझी आई आहे आणि मी कशाला तुला विकेल ग. मावशींना राग येतो. मावशी म्हणते की अगं मी तुला पैसे दिले होते, ते सगळे उपकार तू विसरलीत का? अगं जर मी तुला पैसे दिले नसते तर तू आणि तुझ्या मुली उपाशी मेल्या असत्या. तेव्हा आता मैनावती म्हणते की नाही अगं सायली, ही खोटं बोलते. अगं मी आणि तुझ्या बाबांनी मिळून खूप कष्ट केले, अगदी दिवस रात्र आणि अगदी तुमचं पालन पोषण केलं. ही बाई खोटं बोलते सायले. हे बघ अगं सायले, आम्ही खूप इमानदारीत काम केलं परंतु कधीही खोटेपणा केला नव्हता. 2-3 दिवस उपाशी राहिलो पण कधीही खोटेपणा नाही केला सायली. आता रडण्याचं खूप नाटक करत सायलीला हे सर्व सांगते. आता ही मैनावती किती खोटं बोलत आहे हे मात्र अर्जुन आणि सायली पूर्णपणे ओळखतात. तेव्हा आता मैनावती लगेच अर्जुनच्या पायाशी येते आणि म्हणते की जावई बापू, मी तुमच्या पाया पडते परंतु यातून मला वाचवा. अहो हे असले आरोप मला नाही सहन होत, प्लीज जावई बापू मला वाचवावो. अहो जावई बापू मी तुमच्या पाया पडते. तर अर्जुन म्हणतो की अहो काय करतात, उठा तुम्ही, माझ्या पाया कशाला पडतात. तुमच्या पायावर अगदी जीव आपटून आपटून मी जीव देईल परंतु मी नाही उठणार. म्हणून मैनावती आता अगदी देखावा करत असते. तेव्हा मात्र आता मावशी म्हणते की अगं मैने, किती खोटं बोलशील, किती खोटारडी आहेस ग तू आणि तरीच हिची पोरगी हिच्यासारखी इरसाल निघाली. तेव्हा आता अर्जुन सायली एकमेकांकडे बघून ह्या मावशींकडे पाहतात. तेव्हा सायली आता मैनावतीला म्हणते की आई उठ बरं तू. अगं आई काय चाललं तुझं हे सर्व, हे ऑफिस आहे हे सुद्धा तुला नाही कळत का, उठ बरं. तेव्हा आता मैनावती रडण्याचं नाटक करत म्हणते की हे बघ सायली, मी जीव देईल परंतु हे खोटे असले आरोप मला नाही सहन होत. पण तिने अर्जुनचे पाय पकडून ठेवलेले असतात आणि मी नाही उठणार. जोपर्यंत माझ्यावर हे आरोप केले जातात तोपर्यंत मी नाही उठणार. म्हणून आणखीनच रडण्याचं नाटक करत असते. तेव्हा आता अर्जुन परत म्हणतो की बरं आई ठीक आहे, मी ठेवला तुमच्यावर विश्वास. आणि तो अर्जुनच्या हाताला मैनावतीने धरलेलं असतं. तर अर्जुन तिला हाताला धरून उभा करतो. मैनावती तसतशी आता जोरजोराने रडण्याचं नाटक करत असते. तर आता अर्जुन म्हणतो की सावकाश जरा. मैनावती रडण्याचं काही थांबत नाही. तर मावशींना आणखीनच राग येतो. अर्जुन मैनावतीला पाणी प्यायला देतो. तर मैनावती म्हणते की जावई बापू बघा, अहो काय झालं हे सर्व, मला पाणी प्यायला नकोय आणि खरंच तुमचे खूप उपकार झालेत. म्हणून आणखीन अगदी आपले कान दाबून रडत असते अगदी मोठमोठ्याने. तर सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघत असतात. जीवात जीव आला माझा आणि खरंच तुमचे खूप उपकार झालेत. तेव्हा आता सायली स्पष्ट शब्दात मैनावतीला म्हणते की हे बघ, आता मात्र हा विषय स्टॉप झाला परंतु असं नको मानू तू की आमचा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तुझं म्हणणं आम्हाला पटलं असेल. आम्ही या सगळ्याच्या खोलाशी नक्की जाणार. मैनावती बघून असते आणि परत रडण्याचं नाटक करत म्हणते की हो नक्की जा. तर तुम्हाला याच्या मुळाशी जायचं असेल तर जाऊ शकतात. काय करायचं, काय कोणता शोध घ्यायचा आहे तर तो घेऊ शकतात. आणि हे बघ अगं मी काही केलेले नाही त्यामुळे मी कशाला घाबरू, मी नाही घाबरत. तर तुला जे काही करायचं असेल ते तू करू शकते. तेव्हा मात्र आता अर्जुन हा मावशींकडे बघत म्हणतो की हे बघ सायली, या बाईने मात्र आजपर्यंत जे काही
केलेलं आहे तर त्यासाठी तिला शिक्षा तर व्हायलाच हवी. तर मावशीला तर धक्का बसतो. मावशी आता अगदी बघतच असते. तर आता लगेच अर्जुन म्हणतो की मी इन्स्पेक्टर सावंतांना फोन करतो. म्हणून तो इन्स्पेक्टर सावंतांना फोन करून बोलावून घेतो. मावशी आता खूप घाबरते, कारण ज्याची भीती तिला होती तर अर्जुन आणि सायलीने तिला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. त्यानंतर मात्र आता इकडे अश्विन आपल्या रूममध्ये लॅपटॉपवर काहीतरी काम करत असतो आणि प्रिया तिथे चोर पावलांनी येते. आणि आता तिच्या मनामध्ये फक्त आता अर्जुन सायली तिकडे काय करत असतील, ते नक्की मैनाच्याच घरी गेले असतील. येथून तर ते निसटले, परंतु असं काहीतरी आहे की तेथे त्यांना अगदी महत्त्वाचे सापडलेले आहे. मग जे काही सापडलं असेल तर ते माझ्याविषयीचं असेल का? आता अश्विन काम करता करता तन्वीला म्हणतो की हे बघ तन्वी, अगं ऐक ना, मला एक कॉफी देशील का? आता प्रियाचं मात्र लक्ष नसते. अगं हे बघ, उद्या माझी मेडिकल कॉन्फरन्स आहे आणि तिथे एक महत्त्वाचा पेपर्स मला द्यायचा आहे, त्यामुळे प्लीज मला एक कॉफी आणून दे. अश्विन पुढे म्हणतो की अगं हे काम संपता खरंच खूप वेळ लागणार आहे आणि आत्ताच मला कुठे इतकं दमण्यासाठी झालेलं आहे. तर तेव्हा आता अश्विन पुन्हा म्हणतो की तन्वी, तू मला कॉफी देतेस का? आता तन्वीने एकही उत्तर दिलेलं नसतं. आता प्रिया लगेच रागाने म्हणते की तुझे हात मोडले का? तुला प्रत्येक वस्तू जागेवर हवी का? किंवा आता अश्विन म्हणतो की हे बघ, मी तुझ्याकडे कधीही स्वतः काही मागत नसतो, स्वतः जातो आणि सर्व हाताने घेत असतो. तर तेव्हा लगेच प्रिया त्याला रागात म्हणते की आता सुद्धा तू घेऊ शकतो, माझ्यावर ऑर्डर सोडू नकोस. तेव्हा आता अश्विन चिडतो. अश्विन म्हणतो की हे बघ, अगं मी आत्ता काहीतरी महत्त्वाचं काम करतो म्हणून तुला कॉफी मागितली. तर तेव्हा आता प्रिया हसून म्हणते की अरे तुलाच कामं असतात आणि मी तर कायम रिकामटेकडीच बसून असते. आता मी बाहेर गेले तर सायली मला 4 शब्द ऐकवेल आणि येथे मात्र तू ऐकवशील. तेव्हा अश्विन लगेच उठतो आणि म्हणतो की अगं तन्वी, तुला काय झालं? तू काय इतकी अगदी तळतळ करतेस? कोणी काही बोलले का तुला? कुणाचा राग आला का तुला? तेव्हा आता लगेच तन्वी म्हणते की तुला काय फरक पडतो? अरे कोणी माझा कितीही अपमान केला तरी सुद्धा तुला फक्त आणि फक्त तुझं काम महत्त्वाचं असतं, माझे काही घेणे देणं तुला नाही. तर म्हणून तो आता प्रियाच्या हाताला धरून तिला समजावला जातो, परंतु प्रिया तोऱ्यातच आता त्याचा हात झिडकारते आणि रागात सोड असं म्हणून बाजूला निघून जाते. अश्विन म्हणतो की अगं तन्वी, तू असं का वागतेस? आता सायली ही रूममध्ये आता एकटीच विचार करत बसलेली असते. तेवढ्यात तिथे आता अर्जुन येतो. सायलीला आता अगदी त्या अवस्थेत बघून मात्र अर्जुन म्हणतो की तू अजून सुद्धा तोच विचार करते ना त्या बाईबद्दल? खरंच हे सगळं ऐकून आपल्याला सुद्धा एक असा धक्का बसलेला आहे. तर सुद्धा तुला त्या सदाशिव आणि लोखंडे यांच्याबद्दल खरंच वाईट वाटत आहे. कुठले आई बाबा आपल्या मुलीशी असं वागू शकतात? तर आणि हे बघ सायली, अगं तुझ्या लहानपणी अशी काहीतरी वाईट गोष्ट घडलेली आहे की जी तुझ्या ब्रेनमध्ये अगदी सेव्ह झालेली आहे. तर आणि त्याच गोष्टीचा तुला खूप त्रास होतोय. आता सायलीचा अर्जुनच्या बोलण्याकडे लक्षच नसते. सायलीला फक्त आणि फक्त आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये जो मैनावतीने केलेला कांगावा आणि मावशीचं जे काही तिच्यावर आरोप केले गेले, म्हणजे आता ह्या सगळ्यांचा ती विचार करत असते. सायलीला सारखं मैनावतीचं बोलणं आठवत असते. अगं हे बघ, आता तुला कोणीही येऊन सांगेल की आणि तू त्यावर विश्वास ठेवते, आपल्या सख्या आईवर तू अगदी संशय घेते. अगं पोरी, काय हे 9 महिने मी तुला पोटात वाढवलं आणि मी असं करेल का काही? आणि हे बघ सायली, अगं नाही, मी खरंच असं केलेलं नाही. आणि पुन्हा आता अर्जुनचे पाय धरल्याचे क्षण सुद्धा आता सायलीच्या डोळ्यासमोर येत असतात. तेव्हा आता हे सर्व आठवून सायली अर्जुनला म्हणते की असं वाटतं की कुठल्या तरी दुर्दैवी मुलीचा तो भूतकाळ आहे आणि तिची होणारी फरफट मात्र मी माझ्या डोळ्यांनी बघते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की कदाचित आज आपल्याला जे काही समजले तर ते सुद्धा तुझ्या ब्रेनने मात्र अगदी ब्लॉक केलेला आहे. तर परंतु हे बघ सायली, अगं असं होणं हे खूप नॉर्मल आहे. तर त्यावर आता सायली म्हणते की अर्जुन सर तसे नाही, परंतु माझं मन मला सांगतं आणि या पलीकडे माझ्याकडे कोणताही पुरावा नाही. तर तरी सुद्धा मी एक आणखीन पाऊल उचलणार आहे. तर आपल्या घरच्यांना मात्र मी आणखीन अंधारात नाही ठेवू शकणार. हे ऐकल्यानंतर आता सायली आता अगदी शांत असते. अर्जुन म्हणतो की अगं सायली, तू काय बोलतेस हे? अगं तू सदाशिव लोखंडे आणि मैनावती बद्दल घरच्यांना का सांगतेस? आणि हे बघ सायली, अगं असं करून तुला नक्की काय भेटणार आहे? तर सायली म्हणते की मनाची शांतता. आपण जेव्हा आपलं जे काही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं तर ते घरच्यांपासून लपवले, त्याचे परिणाम काय झाले होते हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे खोटं बोलून नाही चालणार, जे काही आहे ते घरच्यांसमोर मला सांगावंच लागेल. म्हणून सायली आता उठते
अर्जुन तिला विचारतो की सायली तू कुठे निघालीस? अगं हॉलमध्ये सगळे बसलेले आहेत, तू खाली जाऊ नकोस. तेव्हा आता सायली आपला मोबाईल हातात घेते आणि हॉलमध्ये मी नाही जात आणि तेथे नक्की प्रिया आणि आई असतील हे मला माहिती आहे. तर पूर्णाजीच्या रूम मध्ये मी सगळ्यांना मेसेज करून बोलावून घेते आणि तेथेच मात्र मी सगळ्यांशी बोलेल, फक्त मला मैनावती आणि प्रिया या दोघींसमोर बोलायचं नाही. तेव्हा आता अर्जुन विचारतो की तू सायली तू नीट विचार केलास ना हे सर्व सांगण्या अगोदर? तर सायली म्हणते की हो. हे बघ आग म्हणजे जे काही मुलांकडून चोरी करून घेणाऱ्या त्या बाईला आपण पोलिसांच्या ताब्यात दिले, परंतु पोटच्या मुलीला मात्र आता विकणाऱ्या ह्या मैनावतीला शिक्षा तर व्हायलाच हवी. ती तर अजूनही अगदी मोकट उभी आहे. तर पुरावे नाहीत म्हणून आता आपण काही करू शकत नाही, परंतु जरीही किती काही असले तरी सुद्धा ती तितकीच दोषी आहे जितकी मावशींना शिक्षा झाली ती. असे बोलून आता सायली डायरेक्ट पूर्णाजीच्या रूममध्ये निघून येते. तेव्हा आता अर्जुनच्या मोबाईलवर सुद्धा आता मेसेज वाचतो. तर आता अर्जुनला हसू येतं, म्हणजे माझ्या मोबाईलवर सुद्धा सायलीने मेसेज केला आणि पूर्णाजीच्या रूममध्ये तर बोलावून घेतले, म्हणजे चक्क माझ्या बायकोने माझ्याच मोबाईलवर फोन मेसेज पाठवला. तर रूममध्ये या म्हणून आता अर्जुन तो मेसेज वाचतो आणि त्याला हसू येते आणि तो म्हणतो की खरंच वकिलाची बायको आता शोभतेच खरी. बायको लगेच आलो असे बोलून आता खुश होतच तो जायला निघतो. तेव्हा आता घरातील सगळेजण एकामागोमाग आता पूर्णाजीच्या रूममध्ये जातात. आता प्रिया मात्र हे सर्व पाहते आणि तिला डाऊट येतो. ती आता स्वतःला म्हणते की काय झालं असेल, सगळेजण आता एकामागून एक असे पूर्णाजीच्या रूममध्ये का जात असतील, नक्की काय प्रॉब्लेम आहे आणि तेथे नक्की काय शिजत आहे हे तर मला कान देऊन ऐकावंच लागेल. म्हणून ती तिकडे जाण्याचे ठरवते आणि परत स्वतःला थांबून म्हणते की शी बाबा, म्हणजे मला माझ्या रूममध्ये अगदी इतर वेळ थांबता येत नाही, जास्त वेळ मात्र इतरांच्या खोलीकडे कान देऊनच अगदी मला ऐकावं लागतं आणि त्यातच माझा जास्त वेळ वाया जातो. त्यानंतर आता अस्मिता, प्रताप, कल्पना, अर्जुन, पूर्णाजी हे सगळेजण एकत्र पूर्णाजीच्या रूममध्ये येतात. आता प्रताप विचारतो की सायली काय झाले, तू असं आम्हाला पूर्णाजीच्या रूममध्ये मेसेज करून का बोलावून घेतलं, नक्की काय कारण होतं बरं? आता सर्वांना प्रश्न पडतो की नक्की सायलीने का बोलावलं असेल. तर आता हे सर्व ऐकून सायली म्हणते की बाबा सांगते, मी सर्व काही व्यवस्थित सांगते आणि सायली त्यांना बसायला सांगून दरवाजा बंद करून घेते. तर आता पूर्णाजी म्हणते की सायलीला आपल्याला काहीतरी सांगायचे आहे, तर त्यामुळे बोल सायली. तर सायली म्हणते की हे बघा, मला तुमच्या सगळ्यांशी मात्र माझ्या आई आणि बाबांशी बोलायचं आहे. तर गेल्या काही दिवसापासून तुम्ही सुद्धा हे जे वागणं आहे ना आई बाबांचं ते पाहतात, जे वागणं मलाच पटत नाही तर ते तुम्हाला सुद्धा पटत नसेल आणि तरी तुम्हाला राग येऊन तुम्ही शांत राहतात, परंतु मला हे यांचं वागणं नाही पटत. मला काहीतरी संशय येतो. सतत खोटं बोलत राहणं, पैशांसाठी लोभीपणा करणं आणि कुणाचाही विचार न करता वागणं हे मला नाही पटत. या सगळ्याचा मला किती त्रास होत असेल, मग मला असं वाटतं की तुम्हाला सुद्धा त्यापेक्षा जास्त त्रास होत असेल. तर आता कल्पना म्हणते की अगं सायली, तू इतकं म्हणजे मनाला लावून घेऊ नकोस बाळा, परंतु हे बघ आता तू काही इतकं मनाला लावून घेऊ नकोस. तर कल्पनाचं बोलणं ऐकून आता सायली म्हणते की आई पण जे चूक आहे ते चूकच आहे. तेव्हा आता प्रताप म्हणतो की नाही सायली, अगं त्यांची परिस्थिती खूप वेगळी होती, अशा कठीण परिस्थितीतून ते इकडे आले होते आणि हे बघ पैशासाठी मात्र माणसं काही पण करू शकतात हे आम्ही समजू शकतो, त्यामुळे त्यांची सुद्धा काही चूक नसेल. सायली तू त्यांच्यावर विश्वास ठेव. तर सायली म्हणते की बाबा हेच करू नका, आज मात्र मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं होतं, म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना येथे एकत्रित बोलावून घेतलं, ते पण मेसेज करून. त्यांच्या चुका आणि त्यांचे गुन्हे तुम्ही मात्र पोटात घालू नका. त्यांच्या ज्या काही चुका आहे तर तेथले तेथेच त्यांना दाखवून द्या आणि त्यांचा कान पकडा. आणि आपल्या घरात मात्र सतत चुका करणाऱ्या प्रियासाठी जी शिक्षा आहे, जो न्याय आहे, तर तोच मात्र त्यांच्यासाठी सुद्धा असायला हवाच. तर अस्मिता विचारते की तुला खरंच असं वाटतं का? तर सायली म्हणते की हो, त्यांचं जे वागणं आहे ना ते आल्यापासून मला चुकीचंच वाटतं, माझा त्यांच्यावर विश्वास नाही बसत. त्यावर आता पुन्हा अस्मिता विचारते अगं ते खरंच खूप गरीब आहेत आणि त्यांना मदतीची गरज आहे. तर सायली म्हणते की अहो हे बघा अस्मिता ताई, अहो त्याचाच तर त्या फायदा घेतात. आणि हे बघा आई बाबा, अस्मिता, पूर्णाजी, तुम्ही सगळेजण खूप चांगले आहात, परंतु तुमचा हात दुबळेपणा तुम्हाला नडत असेल तर मला मात्र ते अजिबात नाही चालणार.
म्हणून तुम्हाला हे सर्व समजावून सांगते। त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की हो, सायलीचे आई बाबा होते म्हणून मात्र मी त्यांना खूप समजावून घेतले आणि त्यांच्या जे काही चुका आहेत तर त्या माफ केल्यात आणि पुन्हा त्यांना समजावून घेऊन अगदी माफ सुद्धा केलं। परंतु आता ते त्यांचं जे काही वागणं आहे तर ते फार असं ऑड होत चाललेलं आहे आणि जे काही वागतात ते अगदी खोटं वागतात। म्हणून सायली आता म्हणते की हे बघा, त्यामुळेच मी तुम्हाला हे सर्व सांगते आणि म्हणूनच तुम्ही माझं हे सर्व ऐका। जर ते चुकीचं वागत असेल तर तेथल्या तेथे त्यांना दाखवून द्या, त्यांच्या चुका मात्र पोटामध्ये घालू नका। आता पूर्णाजी सायलीला विचारतात की सायली, अगं नेहमीपेक्षा काही वेगळं घडलेलं आहे का? परंतु तू अचानक मात्र त्यांच्यावर असे संशय घेत का बोलायला सुरुवात केली? तर आता अर्जुन म्हणतो की नाही सायली, पूर्णाजीच्या मनामध्ये आत्ताच नाही तर पहिल्यापासून त्यांच्याविषयी शंकाच आहे। तिला ते आपले आई बाबा वाटतच नाहीत, म्हणून आज सगळ्यांना एकत्र करून आता एकत्र बोलावून या निर्णयापर्यंत ती पोहोचलेली आहे। तर त्यानंतर आता सायली पुढे म्हणते की मी असा विचार का करते हे सगळं काही वेळ आल्यानंतर मी तुम्हाला सांगून टाकेल। तोपर्यंत प्लीज मी तुम्हाला विनवणी करते की आई बाबांच्या चुका आहेत तर त्या पोटामध्ये घालू नका। आता प्रिया मात्र हे सर्व ऐकते तर प्रियाला धक्का बसतो, म्हणजे सायलीला आता सदा आणि मैनावती बद्दल संशय आहे तर, आणि तिला एवढं काय कळालं असेल आणि त्यांना जर कळाले की मीच त्यांची खरी मुलगी आहे तर, आणि जर मग असे झाले तर त्यांच्याबरोबर मला सुद्धा ते घराबाच्या बाहेर काढतील, म्हणून प्रिया आता खूपच घाबरते। तेव्हा आता अर्जुन या सगळ्याचा विचार करत आपल्या रूम मध्ये असतो आणि आता मात्र तो विचार करतो की नक्की मी सायलीच्या आईबाबांना घरी तर घेऊन आलो, परंतु त्यामागचं जे काही बॅकग्राऊंड आहे तर ते मी नाही चेक केलं, त्याबद्दल विचार केलाच नाही। खरंच मी खूप घाई केली होती त्यावेळेस, म्हणून अर्जुनच्या आता झालेली चूक लक्षात येत असते आणि प्रत्येक गोष्टीचा तो बारीक विचार करतोय। आता त्यांना घरी आणण्या अगोदर त्यांचं बॅकग्राऊंड चेक करायला हवं होतं आणि मी तर काय केलं की सायलीवरच आता संशय घेऊन तिच्यावर विरोध केला। तिचं बोलणं अगदी मी मनावर घेतलं नाही, परंतु सायलीचा जो डाऊट होता तो अगदी खरा होता तर, आणि आता मात्र सायलीची समजूत मी कशी काढायची। आणि तेवढ्याच सायली ही कॉफी घेऊन अर्जुन सरांजवळ येते, कॉफी तेथेच ठेवते आणि अर्जुनशी ती आता बोलत नाही आणि कामाला लागते। आता ती बेडवर येते आणि बेडवर ज्या घड्या साड्यांच्या आहेत तर त्या साड्या ठेवायला घेते। तेव्हा आता अर्जुन उठतो आणि म्हणतो की बायको हे बघ मी काय लिहिलेलं आहे। तेव्हा आता सायली विचारते की यादी कसली आहे ही? त्यावर आता अर्जुन म्हणतो की अगं यादी नाही तर प्लॅन आहे, लोखंडांचं सत्य बाहेर आणण्यासाठी केलेला हा प्लॅन। तर संशयास्पद जे काही आता हे काही मुद्दे आहे तर ते मात्र त्याने त्या वहीवर लिहिलेले असतात। सायली हे सर्व पाहते आणि अर्जुनकडे पाहतच असते। तर आता अर्जुन पुढे म्हणत असतो, संशयास्पद मला जे काही आता हे काही कारण मला सापडले आणि मी त्यांचा जो काही बॅकग्राऊंड आहे। तेव्हा आता सायली हसते आणि सायली म्हणते की नाही हो, आज मात्र तुमच्यामध्ये इतका मोठा संचार कुठून संचारला ते मी पाहते। जेव्हा मी तुम्हाला त्यांच्याबद्दल बोलले, त्यांच्याबद्दल शंका येते असं म्हटले, तर त्यावेळेस तुम्ही काय केलं तर माझ्याशी वाद घातला तर, आणि माझ्यासमोर ते DNA रिपोर्ट सुद्धा फेकलेत। मग अचानक आता मात्र तुम्हाला कशी उपरती झाली, स्वतःची चूक कशी लक्षात आली बरं? तेव्हा आता अर्जुन म्हणतो की ती बाई होती ना, ती आल्यानंतर मला डाऊट आला खरा तर, नक्की कुठेतरी काहीतरी गडबड आहेच आणि आपण शेवटी सत्यापर्यंत पोहोचायला हवेच, काहीतरी गडबड नक्की आहे। तेव्हा आता सायली म्हणते की हो का, म्हणजे आता ती बाई आल्यानंतर तुमच्या शेवटी लक्षात आले तर, आणि अगोदर मी तुम्हाला ओरडू कान टोचून सांगत होते पण तरी सुद्धा तुमच्या लक्षात येत नव्हते तर। तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अगं तसं नाही। तर सायली म्हणते की हे बघा, तुम्ही काही करू नका, जे काही आता करायचं आहे तर ते सर्व मी करेल तर, त्यामुळे तुम्ही बसा आता ती केस अगदी हँडल करत। आणि हे बघा, जेव्हा मधुभाऊंची केस होती तेव्हा मी तुमच्याबरोबर काम केलं होतं आणि केस सुद्धा मी हँडल करू लागले तर, त्यामुळे मात्र आता कुणाचा माग कसा काढायचा हे थोडंफार मला सुद्धा कळते, मला सुद्धा काही कमी समजू नका तर। आता थोडीशी रागानेच ती डायरी आहे तर ती अर्जुनच्या हातात देऊन घ्या असं म्हणून सायली आता परतच खाली निघून जाते। तेव्हा आता अर्जुन ठरवतं की सायली कितीही काही झाले तरी आता मी तुझ्यावर विश्वास ठेवेल आणि तुझी मदत नक्की करेल, म्हणून तो आता इन्स्पेक्टर सावंतांना फोन करायला घेतो आणि तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर चैतन्याचा कॉल येतो। आता अर्जुन स्वतःला विचारतो की याचा फोन का आला असेल, म्हणून तो फोन उचलतो आणि बोल असे म्हणतो। तिकडून आता चैतन्य म्हणतो की अरे तू रेडी आहेस का, आणि मी इन्स्पेक्टर सावंतांना सांगितलेलं आहे की नक्की ते आता आपल्याला इकडे भेटायला येतात तर। तेव्हा आता अर्जुन म्हणतो की काय रे, अरे तुला कसं माहिती, तू कॅमेरा वगैरे लावला की काय? मी इन्स्पेक्टर सावंतांना भेटायला जातोय आणि जे काही आहे ते कसे कळाले? तर चैतन्य म्हणतो की अरे तू ठीक तर आहेस ना, काल तू स्वतः मला म्हणाला होता
अरे आपल्याला ते काम उद्या पूर्ण करायचे आहे तर, आणि त्याच कामासाठी आपल्याला इन्स्पेक्टर सावंतांना भेटायला जायचं आहे, विसरलात का तू? तेव्हा आता अर्जुनच्या लक्षात येते. अर्जुन म्हणतो की हो चैतन्य राईट एकदम, परंतु एक गोष्ट मी तुला सांगतो की लग्न करू नको बर का. आणि बायको आल्यापासून मेमरी लॉस होते. तर चैतन्यला खूप हसायला येतं. तेव्हा चैतन्य हसून म्हणतो की अरे हे बघ माझं लग्न करण्याचा अजिबात विचार नाही. ते ऐकून आता अर्जुन म्हणतो की गुड. आणि जर तुझं मेमरी आता ही लॉस झाली नसेल तर मात्र मला सांगशील का इन्स्पेक्टर सावंतांना हा फोन करायचा. तर आता अर्जुन म्हणतो की ऐकून घे, लोखंडांच्या बद्दल आता जी काही माहिती आहे ती सगळी चेक करायची आहे. तर बॅकग्राऊंड आहे तर सगळं आपल्याला अगदी व्यवस्थित बारकाईने तपासून पाहायचं आहे. त्यामुळे 10 मिनिटात तुम्हाला गेटच्या बाहेर भेट. आता आपण नंतर निघूयात. तर चैतन्य म्हणतो की ओके ठीक आहे मी लगेच येतो. आता चैतन्य तयारच असतो. तर अर्जुन फोन ठेवल्यानंतर आता आपल्या स्वतःच्या मनाला म्हणतो की माझा आणि माझ्या बायकोचा आता एक हेतू आहे तर तो लोखंड आहे. त्यानंतर मात्र आता बाहेर सायली किचनमध्ये असते. कल्पना आणि आता विमल मात्र तिथे बसलेले असतात. तर आता सायली ही विचार करते की मी यांना तर म्हणाले मला कुणाचाही माग काढता येतो, परंतु आता इतका मोठा शोध आपण कसा घ्यायचा बरं याचा ती विचार करत असते. नंतर आता कल्पना ही सायलीला विचारते की सायली तू पूर्णाजीच्या गोळ्या दिलेल्या आहे का? सायली म्हणते की नाही आई, त्यांच्यासाठीच मी आता दूध गरम करते तर आणि त्यांना देते. आणि तेवढ्यात आता गुड मॉर्निंग करत सायलीकडे बघत अर्जुन मात्र तेथे येतो आणि मम्माला गुड मॉर्निंग म्हणतो. आणि आता तो कल्पनाला म्हणतो की मला ऑफिसला जायचं आहे तर उशीर होतोय, जरा लवकर मला ऑफिसला जावं लागेल. तर तेव्हा मात्र आता सायली विमलताईंना डबा द्यायला सांगते. तर विमलताई म्हणतात की अहो सायली मॅडम तुम्ही अजूनपर्यंत डबा नाही भरलेला. तर तेव्हा आता सायली लगेच रागाने तुम्ही भरा असं म्हणून आतमध्ये निघून जाते. अर्जुन आता तिच्याकडे रागाने पाहत असतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता अर्जुन आणि चैतन्य इन्स्पेक्टर सावंतांकडे पोलीस स्टेशनला येतात आणि तो मोबाईलमधील फोटो दाखवतात. त्याबद्दल आता ते माहिती विचारत असतात. तर आता इन्स्पेक्टर म्हणतात की चोरीची काही अगदी मामला आहे का, त्यांनी चोरी वगैरे केली का आणि काही कुठे दारू वगैरे पिऊन तमाशा वगैरे केला आहे का. तेव्हा आता लगेच त्या दोघांना आता इन्स्पेक्टर घेऊन यायला सांगतो. आणि तेव्हा मात्र आता पोलिसांनी लोखंडाला पकडून आणलेलं असतं. आता लोखंडाला बघून मात्र अर्जुनला धक्का बसतो आणि आता सदाशिव मात्र हा अर्जुनकडे पाहत असतो. अर्जुनला बघून तो खूप घाबरतो. त्यानंतर आता इकडे सायली ही जी गोधडी आहे ना आणि विचारते की ही यांची आहे का. तर पूर्णाजी म्हणते की अगं ती प्रतिमाची आहे तर, आणि बघ या गोधडीशिवाय त्या बिचारीला झोपच येत नसते. तेव्हा आता सायली म्हणते की हे बघा प्रतिमा त्यांना आता सगळं काही जुनं आठवायला लागलेलं आहे, मग त्यांना आता ही त्यांची गोधडी सुद्धा आठवेल का. तेव्हा आता प्रतिमा झोपलेली असते. पूर्णाजी आणि सायली आता प्रतिमाच्या घरी ही गोधडी घेऊन येतात आणि त्यांच्या अंगावर टाकतात. तर प्रतिमा लगेच उठते. तर पूर्णाजी विचारते की प्रतिमा अगं तुला ही गोधडी आठवते का. आता प्रतिमाला खूप काही आठवलेलं असतं. तर मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.